गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झाले बघा 11:02 झालेत आणि आज तारीख आहे 28/2/2026 आणि डिव्हाइस वगैरे ऑन केलाय. आता मी बघूया कुठली राईड येते. आज शनिवार आहे. रेट कसं चालू आहे आणि आज अर्निंग काय होईल सगळं ह्याच व्हिडिओमध्ये पुढं भेटणार आहे बघायला. तर बघत राहा व्हिडिओ. फर्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. फर्स्ट राईड झाली आहे आपली कंप्लीट आणि टाइम झालाय बघा 12:04 झालेत. आपल्याला नेहरूनगरवरून हिंजेवाडीला आलोय मी. ह्याचे आपल्याला 14 किलोमीटरचे 304 रुपये भेटलेत. रॅपिडोमध्ये राईड होती, प्राईममध्ये होती. आता ड्रॉप झालंय. आता उबरमध्ये आली राईड. बाणेरला जायचं आहे. ड्रॉप करून देतो अपडेट. हिंजवडीला एक 10 मिनिटं थांबल्याच्या नंतर मला एक बाणेरची राईड येते. त्याचे आपल्याला 9 किलोमीटरचे 190 रुपये भेटतात. उबर प्राईममध्ये होती राईड. आणि बाणेरला मी जेवण वगैरे केलं कारण टाईम पण झालं होतं. जेवण वगैरे केलं. जेवण करून मी एक 10 मिनिटं थांबल्याच्या नंतर मला एक आता शिवाजीनगरला आलोय. शिवाजीनगरचे बाणेरवरून शिवाजीनगरचे आपल्याला 10.5 किलोमीटरचे 216 रुपये भेटलेले आहेत. आता ड्रॉप झालाय पण इथं एवढं गाड्या थांबले ते बघा. समोर पूर्ण गाड्याची गाड्या आहेत, म्हणजे लाईन लागल्यात गाड्यांची. तर बघू, आज शनिवार आहे त्याच्यामुळं थोडं रेट पण कमी आहे आणि थोडं धंदा पण स्लो आहे. तर बघू नेक्स्ट राईड कुठली येते. टाइम झालाय 4:55 झालेत आणि मी आहे आता वाकडमध्ये. शिवाजीनगरला पार 1.5 तास वेट केल्याच्या नंतर मला एक राईड पडते हिंजेवाडी फेज 3ची. त्याचे आपल्याला 20 किलोमीटरचे 343 रुपये भेटतात. आणि तिथूनच लगे पोचायच्या आधीच मला एक राईड येते वाकडची. त्याचे आपल्याला 10 किलोमीटरचे 220 रुपये भेटतात. आता ड्रॉप झालेला आहे इथं वाकडला. 10-15 मिनटं झालं, अजून काय वाजत नाही. रॅपिडो वाजते पण काय रेट खूप कमी आहे त्याच्यामुळे काही एक्सेप्ट करत नाही आहे मी. आणि ओला तर काय वाजतच नाही आहे. आता उबरच घेऊन आलो आहे. शिवाजीनगरवरून जो फेज 3ला घेऊन गेला होता, दोन्ही उबरच होते. फेज 3वरून वाकडला जे आणलं ते पण उबर होतं. दोन्ही आतापर्यंत उबर आणि रॅपिडोमध्ये एक मारलेलं आहे आणि उबरमध्ये बाकीचे मारलेत. आतापर्यंत 1350 वगैरे अर्निंग झाली 5 वाजेपर्यंत. आता बघू आता 5 वाजल्याच्या नंतर किती रात्रीपर्यंत किती होते देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालंय 7:30 वाजलेले आहेत. 7:37 झालेले आहेत आणि वाकडला पार अर्धा-पाऊण तास थांबल्याच्या नंतर मला एक हिंजवडी फेज 2ची येते. 9 किलोमीटरला आपल्याला 272 रुपये भेटतात. ओलामध्ये राईड होती. तिथून लगेच मला तिथूनच एक कोंडव्याची राईड येते. हिंजेवाडी फेज 2 500 मीटरवरून जिथं ड्रॉप केलं होतं ना तिथून 500 मीटरवरून एक राईड येते कोंडवायची. त्याचे आपल्याला 30 किलोमीटरचे 601 रुपये भेटलेत. आता ड्रॉप झालंय जस्ट 5 मिनिटं झालं. तर आता इथून वाजत होते पण काय एक्सेप्ट होत नाही आहे ओला. आता बघू, इथं टाइम पण झालेलं आहे. एखादी घरच्या साईडची किंवा एअरपोर्ट वगैरे घेऊन मग निघू इथून. मग आली नेक्स्ट राईड तर देतो अपडेट तुम्हाला. कोंडव्याला ड्रॉप केल्याच्या नंतर मला कमीत कमी अर्धा-पाऊण तास थांबावं लागलं तिथं. तासभर 50-55 मिनिटं थांबावं लागला. तिथून मला एक पिंपळे निलगची राईड आली. त्याचे आपल्याला 19 किलोमीटरला 423 रुपये भेटतात. आणि तिथून मला लगेच एक संगमवाडी पार्किंग नंबर 1ची येते. त्याचे आपल्याला 13 किलोमीटरचे 276 रुपये भेटतात. ॲक्च्युली कस्टमरनी डायरेक्ट 300 रुपये करतात, म्हणजे 23 रुपये एक्स्ट्रा करतात. आणि तुम्हाला मी आजची अर्निंग दाखवतो. आता मी दिघीमध्ये आहे कारण संगमवाडीवरून मी MT चालो. तर उबरमध्ये झाले बघा 1775 प्लस ओलामध्ये झाली 873 प्लस रॅपिडोमध्ये एक राईड केलेली आहे 304 रुपये. 2952 रुपये आपलं अर्निंग झालं आहे आज. आणि ह्याच्यात उबरचा पास 171 आणि ओलाचं 67.
2714 रुपये आपला बॅलन्स राहिले. एवढ्या करण्यासाठी आपली गाडी चालली आहे बघा 165. अजून 2-1 किलोमीटर आपली गाडी चालणार आहे घरापर्यंत, 2-3 किलोमीटर म्हणजे 170 पकडून चला. तर ह्यासाठी आपली CNG गेली असणार आहे 600 रुपयाची. -600 रुपये करू, 2114 रुपये, 2100 रुपये आपलं बॅलन्स राहिलेलं आहे आज. कारण आज पूर्ण 11 तास काम केलं आहे मी. आता 10:30 वाजले, 10 वाजता लास्ट ड्रॉप केलं होतं मी. तर आता जाता जाता 11:45 वाजतील, म्हणजे 11-11.5 तास काम झालं आहे आपलं. तर ठीक आहे. आज ॲक्च्युली रेट पण खूप कमी देत होता सकाळी, त्याच्यामुळं स्लो झालं काम. त्याच्यानंतर संध्याकाळी पण 2-3 जागेवरती मला 1-1 तासवर थांबावं लागलं. तर ठीक आहे, आजची अर्निंग एवढी झाली आहे. आज शनिवार होता, उद्या रविवार आहे. उद्या बघू किती अर्निंग होईल, बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट मित्रांनो.